तुकोबाराय सांगतात, परमात्मा फार मोठा आहे, पण आपली भक्ती शुद्ध असेल, आपली भक्ती खरी असेल, आपल्या भक्तीमध्ये तेवढी शक्ती असेल ना, तर परमात्मा सूक्ष्म रूप धारण करून आपल्या हृदयामध्ये विराजमान होतो. पण भक्ती तेवढी श्रेष्ठ असली पाहिजे. भक्ती असावी तर हनुमंतरायासारखी भक्ती असावी. हनुमंतरायाने तर परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं. सर्वांना कथाभाग माहीत आहे की राम रावण युद्ध झाल्यानंतर परमात्मा सर्वांना जेवढ्यांनी युद्धामध्ये सहकार्य केले तेवढ्यांना बक्षीस वाटत होते, पण हनुमंतरायाला काहीही दिलेलं नाही. सीतामय्यानं पाहिले आणि सीतामय्याला वाटलं ज्याने सर्वात महत्त्वाचं काम केलं त्यालाच बक्षीस दिलं नाही, म्हणून त्यांनी आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढून भेट दिलाय. पण हनुमंतराय काय करतात, त्या हाराच्या प्रत्येक मणी दाताने फोडून पाहतात आणि टाकून देतात. सीतामय्याला थोडा राग आला की एवढा अनमोल एक एक मोती आहे आणि हनुमान मात्र फोडून टाकत आहे, म्हणून विचारलं हे काय करत आहेस हनुमान. तेव्हा हनुमंतरायाने सांगितलं, माते मी बघतोय की या मण्यामध्ये माझे रामप्रभू आहेत का, पण एकाही मण्यामध्ये राम नाही, म्हणून ते काही माझ्या कामाचं नाही, म्हणून मी फोडून टाकतोय. तेव्हा माता म्हणतात, हनुमान तुझ्यात तरी राम आहे का. तेव्हा छाती फाडली आणि रामप्रभूंचं सीतामय्या सहित दर्शन घडवलेलं आहे. नाम घेता ते हनुमंत, नाम घेता ते हनुमंत, नवरत्नाचा हार घातला सीतेने गळ्यात. तो फोडून पाहत म्हणे की राम दिसेल त्यात, राम दिसेना म्हणून क्रोध दाटला मनात. फाडून आपली छाती दाखविले सीतापती, फाडून आपली छाती दाखविले सीतापती. ऐसी आहे राम भक्ती भजन करूया, भजन करूया, भजन करूया, भजन करूया. ओ भजन करूया, भजन करूया, भजन करूया, भजन करूया. तोडून माया मोहनी हरी नाम घ्या जाणूनी, तोडून माया मोहनी हरी नाम घ्या जाणूनी. येऊन मान तुळी भजन करूया, भजन करूया, हो भजन करूया, भजन करूया. ओ भजन करूया, भजन करूया, भजन करूया, भजन करूया. भक्ती असावी तर अशी हनुमंतरायासारखी असावी. त्यानंतर अजून भक्ती कोणाप्रमाणे असावी,